वेळ न घालवता भजनाला सुरुवात करूया. या कामासाठी आम्हाला बोलवलं आहे ते भगवंताचं नामस्मरण. थोडीशी लेवल मॉनिटरला कमी करा माझी. भगवंताचं नामस्मरण आणि त्यामार्फत समाज प्रबोधन करण्याचा आजचा हा कार्यक्रम या मंडळाने ठेवला आहे, त्याबद्दल या मंडळाचे आभार मानतो. सुरुवात करूया कार्यक्रमाची. नक्कीच आज जोडीला सुद्धा चांगले भाऊ आहेत, त्याच्यामुळे सुरुवात भजनाची करूया. धन्यवाद. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार उपस्थित आहेत, त्यामध्ये सन्माननीय आमच्या भांडीचे देवीबुवा असतील, आमच्या गावचे प्रतिष्ठित सन्माननीय सुधीरजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उदय मिस्त्री बुवा असतील, त्यानंतर सन्माननीय अमित बुवा असतील, त्यानंतर सन्माननीय संदीप पाटील असतील, रमेश सावंत बुवा असतील, संदीप हरचिलकर असतील, अक्षय कोळंबेकर, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या मार्फत या ठिकाणी सन्माननीय आमचे रासम साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके तुषारजी नलावडे हे देखील उपस्थित. त्याचप्रमाणे सन्माननीय महेशजी गावडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी बरेच यूट्यूबर्स देखील उपस्थित आहेत. बुवांच्या भजनात देखील बुवांचे अनेक नामवंत शिष्य आमचे सावंत बुवा आहेत, काराणे बुवा आहेत. धन्यवाद. भजनाची सुरुवात करूया, कारण मंडळाने आधीच सांगितलं की बुवा आम्हाला तुमचं बोलणं नको आहे, तुमचं भजन आम्हाला हवं आहे. नक्कीच. आणि अशी मंडळं जर आम्हाला भेटली, व बरोबर ना, अशी मंडळं जर आम्हाला भेटली तर 100% आमच्या भजनाला चांगले दिवस याल्याशिवाय राहणार नाहीत. एकदा जोरदार टाळ्या त्या मंडळासाठी वाजवा. कारण मंडळी काय झालं आहे सध्या, मी सुरुवातीला बोलतोय, थोडंसंच बोलणार आहे. सध्या काय झालं आहे, भजनाच्या माध्यमातून 2020 म्हटल्यावरती फक्त बसायचं आणि नको त्या विषयाला हात घालायचे. भजन राहिलं बाजूला, त्याने कुठले कपडे घातलेत, मी कुठले कपडे घातले, ह्याच्यावरती सध्याचं भजन चाललेलं आहे. त्याच्यामुळे भजनाला आज आमचं दुर्दैव एवढं आहे की आम्हाला भजनाला आज नियम लागले. जे नियम कबड्डी क्रिकेटमध्ये होते ते भजनाला लागले. का तर ते आमच्यामुळे म्हणजे आम्ही कुठेतरी वाईट बोलायला लागलो आणि हे सगळे नियम आम्हाला लागले. हरकत नाही. भजनाची सुरुवात करूया. सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः येथील रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या हा मुंबई नगरीमध्ये आज लोकसेवा समिती डोंबिवली आयोजित 18व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी भव्य कोकण महोत्सव आज दिनांक गुरुवार 25 डिसेंबर 2025 अनेक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने या ठिकाणी
आयोजित केले जातात. अनेक नामवंत कलाकार या रंगमंचावर येऊन आपापले कार्यक्रम सादर करतात आणि आज या ठिकाणी डबल बारी महिलांचा जंगी सामना या ठिकाणी या मंडळाने आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त आम्हाला या ठिकाणी आम्हा 2 गुवांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः साई प्रसादी भजन मंडळ मुनगुस कडेवठार तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आम्हाला या ठिकाणी पक्वास साथ करतात ते माझे बंधू सन्मान्य वैभव पांचाळ. मला या ठिकाणी तबला साथ करतात ते सुप्रसिद्ध तबलावादक ऋषिकेश मेस्त्री. त्याचप्रमाणे आज आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून जे आम्हाला गोवा लाभले ते आमचे मित्र आम्हाला गुरुस्थानी अर्थाने सन्माननीय श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूप गुरुवर्य काशीराम परब बुवा यांचे पठण शिष्य सन्माननीय बुवा सुशील गजानन गोठणकर आणि बुवांना या ठिकाणी पक्वास साथ करण्याचे आमचे मित्र सन्मान्य विनोदजी मांडवकर आणि बुवांना या ठिकाणी तबला साथ करतायत ते आमचे मित्र सन्माननीय राज राघव. त्याचप्रमाणे बुवांची सर्व मंडळी आम्हा 2 बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी लोकसेवा समिती डोंबिवली यांनी दिली. त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र उर्फ बाळा परब यांचे अत्यंत आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी फोनद्वारे कॉन्टॅक्ट केला ते आमचे मित्र सन्माननीय आम्हाला गुरुस्थाने आमचे मार्गदर्शक सन्मान्य भरतजी सुर्वे यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. भजन म्हटल्यानंतर आपलं कोकण म्हटल्यानंतर अनेक कला आपल्या ह्या कोकणात जपल्या जातात. त्यामध्ये भजन शक्तितुरा नमन दशावतार अशा अनेक कला आपल्या कोकणात जपल्या जातात. त्या प्रत्येक कलेतील आलेल्या कलाकारांच्या चरणाशी या ठिकाणी मी नतमस्तक होतोय. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. सर्वांचीच नावं घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही कारण जसं आपण म्हणतो की रात्र कमी आणि सोंग जास्त असा विषय आहे. कारण आज आचारसंहिता असल्याकारणे आम्हाला 10पर्यंत वेळ दिला नाही पण ह्या 10 वाजेपर्यंत आम्ही 100% अगदी कवालीपर्यंत बाकी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. तर या सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी जमलेले तमाम रसिक मायबाप यांचे आशीर्वाद घेतोय. सत्याचा वाली श्री सत्यनारायण पाठीशी घेतोय. माझी ग्रामदेवता आई गुंजाची आणि नतमस्तक होतोय. माझे गुरुवर्य कोकणरत्न संतोष क्षीरसेकर बुवा यांचे आशीर्वाद घेतोय. संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणपती गजाननला वंदन करतोय. भजन कसं करावं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते कोकणातील पंचरत्ने कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, संगीतरत्न विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा, वामन खोपकर बुवा, जयराम घाडीगावकर बुवा या सर्व पंचरत्नांच्या चरणाची नतमस्तक होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय आणि परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सांगितलं की बुवा आम्हाला दोन्ही बुवांकडून भजनाची अपेक्षा आणि 100% आज परमेश्वराच्या कृपेने थोडीशी मला लेवल द्या ना मॉनिटरला. आज परमेश्वराच्या कृपेने आज गोठणकर बुवा आणि मी म्हणजे आमचा मोठेपणा नाही पण परमेश्वराच्या कृपेने आज जिथे जिथे संगीत बारी असेल तिथे 100% आमच्या दोघांचं नाव सुचवलं जातं. भगवंताचे एवढेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहत. आम्हाला काय ते बाकीचं जमणार नाही पेटीवरती बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला पण 100% आम्ही भजन प्रामाणिकपणे आजपर्यंत देण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही बुवा करतोय. एवढंच आम्हाला पाहिजे. आमचे काही कॅलेंडर फुल आम्हाला नको बस. आम्हाला 5-6 कार्यक्रम असते आमचे भरपूर आहेत.
आ आ सुखाचे जे सुख चंद्रभागेतली सुखाचे जे सुख चंद्रभागेतली कुंडलिका पाठी उभे सुखाचे रे म प नि ध प म प म रे म रे सा रे प्रथमारंभी लंबोदर सकळ सिद्धींचा दाता चतुर्भुज परशुधर नकळे पार वर्णिता देव नटला गौरी बाळ पायी बांधुनी घाकुऱ्या घोळ नारद तुंबर सहित मेळ नारद तुंबर सहित मेळ विघ्नांसी सुटला पळ कुंडली गौरदा श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन आणि रूपावली या ठिकाणी
एकत्र आणि मग गजल भजन. मग असे आमच्या सुर्वे काकांनी सांगितलं शिवतांडव म्हणा, पण म्हणणार नाही आहे. कारण काय, शिवतांडवचं एक झलक मारून दाखवतो. नंतर काय होतं माहिती आहे, बऱ्याचशा लोकांना वाटतं की गौरव पंचांगला फक्त तेवढाच येतात शिवतांडव, त्याच्यामुळे त्याची झलक मारून दाखवतो. भजन आज डोंबिवलीकरांना काहीतरी नवीन ऐकूया आणि 100% आम्ही हेच प्रयत्न करतो. भजनाच्या माध्यमातून आम्ही वाईट काहीतरी देण्यापेक्षा, आज काय झालं आहे, हा कलियुग आहे आणि कलियुगात हा व्हॉट्सॲपचा जमाना आहे, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामचा जमाना आहे. जोक्स बिक्स आपल्याला सगळं आपल्याला त्या मोबाईलवरती एक आपण सर्च मारलं की लगेच मिळून जातं. पण हे हरिनाम भजन एक अशी गोष्ट आहे. भजन म्हणजे काय, प्रत्येक बुवा सांगत असतो की भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. पण हल्ली एकमेकांना कोणच जपत नाही भजनाच्या बाबतीत अजिबात. भ म्हणजे भजावा, भगवंताला मी भजतोय. ज म्हणजे जपावं, पण जपावा कोणाला, समोरच्या बुवाला. जर आपण चांगली रिस्पेक्ट देऊन किंवा समोरच्याचा आपण आदर केला तरच तो आपला आदर करणार आहे. आपण त्याला अरे बोललं तर 100% तो पण का रे म्हणणार आहे. कारण मंडळी, आपल्याला भगवंताने हे जे तोंड दिलं आहे कशासाठी दिलं आहे, भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी. आपण आता आम्ही सुद्धा दोघं काही बोलू शकतो, कुठल्याही लेवलला जाऊन आम्ही बोलू शकतो. पण आज ही ती जागा नाही, ही नाही म्हणजे भजन म्हणजे कुठल्याही ठिकाणी आम्ही भजन केलं तरी आम्ही त्या लेवलला कधीच जाणार नाही. कारण त्याचं कारण आहे की आमच्या गुरुजींची आम्हाला ती शिकवण आहे. जसे आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं आहे ते आम्ही पुढे नेण्याचा आज प्रयत्न करतो. त्याच्यामुळे 100% तुमचं मनोरंजन पण आम्ही दोन्ही बुवा करणार आणि काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न नक्की करणार. शिवतांडवाची झलक मात्र भजन झाल्यानंतर मारतो 100%, नाही तर आधीच घेऊया काय, नंतरच म्हणा. चला भजन. या ठिकाणी आमचे पखवाज वादक आमच्या म्हाळुंगे गावचे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. अनेक मान्यवर कलाकार उपस्थित आहेत, प्रत्येकाची नावं घेणं या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय दिग्दर्शक आमचे मित्र संजयजी चव्हाण बुवा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य व्हावे दया मुळा अकल्प आयुष्य व्हावे दया मुळा माझिया सकळा हरिया दासा माझिया सकळा हरिया दासा अकल्प
जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा 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 पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा मुरलीधर धर श्याम सुंदरा सुंदरा मुरलीधर धर श्याम सुंदरा सुंदरा मुरलीधर धर श्याम भक्तासाठी धावत येई भक्तासाठी धावत येई भक्तासाठी धावत येई भक्तासाठी धावत येई सानी पगरे गबगरी बरी गबरी गबरी पगरी सा मयूरावती मयूरा गपगरी परी गपरी गपरी पगरी भक्तासाठी धावत येई भक्तासाठी धावत येई भक्तासाठी
गावतले ऋण झुणवासाठी पैंजण पायी ऋण झुणवासाठी पैंजण पायी ऋण झुणवासाठी पैंजण पायी ऋण झुणवासाठी पैंजण पायी पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा मुरलीधर घनश्याम सुंदरा श्रीधरा मुरलीधर घनश्याम सुंदरा श्रीधरा मुरलीधर घनश्याम सुंदरा पतित पावन जगदावरा जगदावरा पतित पावन जगदावरा जगदावरा मुरलीधर घनश्याम सुंदरा श्रीधरा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करता करता अख्ख्या जगाचा मालक कोण आहे तर पांडुरंग. अख्ख्या जगाचा मालक पांडुरंग जेव्हा त्या भक्त पुंडलिकाला भेटायला आला त्यावेळी त्या पुंडलिकाने काय सांगितलं की आधी मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार आणि मग मी तुझ्या दर्शनाला येणार. म्हणजे त्या भक्त पुंडलिकांकडून आपल्याला ह्या कलियुगात काय घ्यायचं आहे की सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर आपले आई वडील. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. तुम्ही हजार देवस्थानं करा, 1000 मंदिरात जा, तुम्हाला देव मिळतील. फक्त एकदा सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचा नमस्कार करा, तुम्हाला 1000 देव आई वडिलांच्या चरणाशी तुम्हाला मिळतील. कारण का ज्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं त्यांना विसरणं आपल्यासाठी खूप कठीण आहे. परंतु आत्ताचं हे कलियुग आणि मला 100% खात्री आहे आज आमचा एकमेव कोकण असा आहे, आमच्या कोकणात एकही वृद्धाश्रम नाही. एकदा जोरदार टाळ्या आपल्या कोकणासाठी वाजवा. आणि आमच्या कोकणातला वारकरी आणि शेतकरी हा कधीच रडत बसत नाही. भले किती त्याच्यावरती संकट आले. आता ह्या मागच्या महिन्यापर्यंत पाऊस पडत होता तरी तो कधी रडला नाही. त्याने आत्महत्या केली नाही का? कारण भक्ती. कोकणी माणसाला एक चांगलं त्याच्या मागे असणारी म्हणजे भगवंताचा आशीर्वाद. दशावतार बघा ना, दशावतार जरी म्हटलं तरी आपल्या कोकणची कला आज 7 समुद्र पलीकडे आहे. दशावतारावरती एक पिक्चर आला आणि तो फेमस देखील झाला. का? हे आपल्या कोकणची कला जपण्याची काम हे आमच्यासारख्या बुवा लोकांकडे दिलेलं आहे. पण आम्ही आम्हाला कर्मधारीत जमतो की आम्हाला ते ही. आता मंडळी एक साधा विचार करा, आज हे बुवा ज्येष्ठ आहेत, इकडे ज्येष्ठ आहेत, ते बुवा पण ज्येष्ठ आहेत. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, तुम्हाला प्रबोधन करण्या एवढा मी काय मोठा झालो नाही. पण आज ही परमेश्वराची कृपाने मला ही आज पुढची बुवा म्हणून का मिळाली आहे? कुठेतरी माझ्या आई वडिलांची पुण्याई, माझ्या आजी आजोबांची पुण्याई म्हणून ही खुर्ची आहे. आणि त्याचा जर मी वाईट उपयोग केला तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे आज भजन म्हणजे भजन झालं पाहिजे 100%. आणि एवढं सुज्ञान आणि चांगलं रसिक मायबाप आम्हाला लाभला. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. त्या मंडळासाठी फक्त एकच सांगेन की ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे मंडळ सटतंय. ते फक्त आणि फक्त हरिनामासाठी बस हरिनामाच्या मार्फत जे काय देण्याचा प्रयत्न. आता ही वीट थोडक्यात फक्त एक दाखला देतो आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो. ही वीट आपण जी म्हणतो, ज्या विटेवरती गेले 28 युग भगवंत उभा आहे, ती वीट म्हणजे नेमकं काय आहे? ज्यावेळी इंद्र आणि चंद्र या दोघांनी ठरवलं की आपण अहिल्याला जाऊन भ्रष्ट करायचं आहे. कोणाला? अहिल्याला जाऊन भ्रष्ट करायचं. आणि हे लक्षात कोणाच्या आलं? गौतम ऋषींच्या. हे लक्षात आल्यानंतर त्या गौतम ऋषींनी त्या दोघांना पण शाप दिला. चंद्राला सांगितलं की तू काळा पडशील
इंद्राला सांगितलं की तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील आणि तू विद्रूप दिसशील. शापाप्रमाणे चंद्र काळा झाला, शापाप्रमाणे त्या इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठले, तो विद्रूप दिसायला लागला. आता मला सांगा, इंद्र म्हणजे देवांचा राजा. जर देवाच्या राजाला असा विद्रूप दिसायला लागला तर मग त्याला देव म्हणणार कोण? शेवटी काय होईना, सगळे देव सगळी तीर्थयात्रा केली तरी त्याच्याने काय होईना, ते अंगावरची कोड काय निघून जात नव्हती. शेवटी त्याने काय केलं, शंभू महादेवांची उपासना केली. शंभू महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं, एक लोखंडाचा दंड, एक लोहदंड त्याच्या हातात दिला. लोखंडाचा दंड त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, हा लोहदंड घे आणि ह्या पृथ्वीवरची सगळी तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी हा लोखंडाचा दंड पाण्यात टाकल्यावर तरेल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर. सांगितल्याप्रमाणे इंद्राने सगळी तीर्थयात्रा केली, पण तो लोखंड पाण्यात तरणार कसं? लोखंड एखादा खडा तरी एवढा आपण टाकला तो पाण्यात बुडणार, लोखंड तरणार कसा? शेवटी तरत नव्हता. शेवटी सगळी तीर्थयात्रा केली तरी त्याला ते जमेना. शेवटी तो चालत 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 इंद्रदेव पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला पंढरपूरला वारीत जाणारी आपली माणसं असतील, वारकरी असतील, त्यांना माहिती आहे की पंढरपुरात लोहदंड असं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने तो लोहदंड पाण्यात टाकला आणि तो तरला, वरती आला लोखंडाचा दंड. त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली. साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या डोकीवर हात ठेवल्यानंतर त्याच्या संपूर्ण अंगावरचे कोड निघून गेले. इंद्रदेव होते तसे दिसायला लागले, परंतु इंद्रदेव एवढ्यावरती थांबले नाही. इंद्रदेवाने काय सांगितलं, भगवंता मला एवढंच नको आहे, आज तू मला या शापातून मुक्त केलंस, मला असं काहीतरी दे, अशी काहीतरी गोष्ट मला दे की आयुष्यभर माझं नाव तुझ्याबरोबर लागेल. तेव्हा त्या पांडुरंगाने, भगवंताने काय केलं, तो लोहदंड होता त्याची वीट बनवली. लोहदंड होता त्याची वीट बनवली आणि त्या विटेवरती गेली 28 युग भगवंत उभा आहे. आणि त्या विटेला नाव देखील काय आहे, इंद्रवीट. त्या विटेला नाव काय आहे, इंद्रवीट. आणि वास्तविक भजनाच्या माध्यमातून आम्ही तरुण, आता मी सुद्धा तरुण आहे, पण तरुण पिढीला आम्ही हे देणं लागतं. कारण का, सध्याची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही ऑफिससारख्या ठिकाणी कामाला असलो की साधा चहा पिण्याचा ब्रेक जरी झाला तरी मुलं मुली अगदी बाहेर पडलाच की नुसतं दूर. म्हणजे ही सध्याची परिस्थिती, सिगरेट म्हणू नका, दारू म्हणू नका, गुटखा म्हणू नका, ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांपासून आपल्याला एकच गोष्ट लांब नेऊ शकते, ती म्हणजे काय, हरिनाम. कोणतीही गोष्ट अति केली की तिची माती होते, फक्त हरिनाम एक अशी गोष्ट आहे जी अति केल्याने तिथं चांगलंच होणार नाही. त्या हरिनामात बसलेला माणूस किंवा हरिनाम ऐकत असलेला माणूस कधीच वाया जाणार नाही, हे 100% मी सांगतो. कारण यमधर्म सांगे तुता तुम्हा नाही तेथे सत्ता जेते होय हरिकथा सदा घोष नामाचा. म्हणजे भगवंत तुकाराम महाराज सांगतात की अरे यमा, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण, पूजन, कीर्तन, भजन चालू असेल त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी बसलेल्या कुठल्याच माणसाला काहीच करू शकत नाही. म्हणजे यमाला देखील यायला इथे एंट्री नाही, एवढी ताकद या हरिनामात आहे. म्हणून या ठिकाणी रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. या ठिकाणी सन्मान्य तुषारजी नलावडे साहेब यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पार्सल आहे. धन्यवाद. झलक फक्त मारतो आणि रूपावलीला सुरुवात करतो. फरमाईश होती मागाशी शिवतांडव. परमेश्वराच्या कृपेने माझे गुरुजी कोकणरत्न सन्मान्य संतोष क्षीरसागर बुवा, आज मी जो काय भजन करतो, आज या सगळ्या भजन क्षेत्रात माझं जे काही छोटंसं नाव आहे ते माझे गुरुजी सन्मान्य संतोष क्षीरसागर बुवा. एकदा जोरदार टाळ्या माझ्या गुरुजींसाठी वाजवा. आणि त्यांनी चालबद्ध आणि हे बसवलेलं हे भजन परमेश्वराच्या कृपेने यूट्यूबवरती खूप फेमस झालं आणि त्याच्यामध्ये यूट्यूबर्सचा खूप हात आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या यूट्यूबरसाठी वाजवा. पण आज 100% आम्हाला खात्री आहे की आज ते अजिबात खाली टाकणार नाही. पेटलेली बारी, धगावलेली बारी, नाट मोडलेली, गौरवबुवांनी, कोटणकर बुवांनी गौरवबुवांची वाट लावून टाकलेली. 100% आज ते टाकणार नाही, कारण त्यांना माहिती आहे बुवा पण कोण आहेत आणि माणूस पण तोच विचार करतो. कसं आहे, आपण म्हणतो की आम्हाला हरिनामात खूप किंमत आहे, पण तसं नाही मंडळी. 4 लोक आपल्याला चांगलं म्हणतात म्हणजे आपण चांगलं नाही आहे. 100तली 10 लोक जर आपल्याला चांगली म्हणतात वाईट बोलून म्हणजे आम्ही चांगले नाही. 90 लोकांचा आपण विचार केला पाहिजे. नाही ना, आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि आम्हाला तेवढी परमिशनच नाही. उद्या ही बारी ऐकली की लगेच आमचे उद्या फोन येणार, अरे काय बोललास, परत बारीला बसायचं नाही.
एवढे आमच्या गुरुजींचा अजून पण आमच्यावरती हक्क आहे आणि तो हक्क असलाच पाहिजे. प्रत्येक गुरुजींनी भजन क्षेत्रातल्या प्रत्येक बुवाला आपल्या गुरुजींनी आई 100% सांगितलंच पाहिजे की तुला जमत नसेल तर भजन करू नकोस, पण चांगलं देण्याचा लोकांना प्रयत्न कर. मी काही मोठा नाही तरी पण चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार 100%. तड 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 तांडव करिसी, तड 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 तांडव करिसी, तड 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 तांडव करिसी, तड 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 तांडव करिसी. जडागती कलम कलम प्रवाहमारी हस्तरे गणेवलं कलम विनामनं कृष्णमालिकं नमः 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 निनाद मध्यवर्मयं ककारकण्ड तांडवं कलम शिवं जडामदा संभ्रमं प्रमण्डितं मणिधरी लोलनीति वल्लरी विराजमानं जगत् 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 कलाटपट्ट पावने किशोरचन्द्रशेखरे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी ग्रुपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या कीर्तनी मन लागोरे माझे, मन लागोरे माझे, मन लागोरे माझे. तेरे मेरे बीच कैसा है ये बंधन अनजाना. This is not Kawali. Ruby 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 रुबी गोवियाल चित्ता पायी राहिले चिंता, 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 रुबी गोवियाल चित्ता पायी राहिले चिंता. तुम्ही देवावरी गोमटे मुख देखता दुःख न भेटे,
विश्रांती झाली इंद्रिया विश्रांती सारे ग पदा दा 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 पद पद रे ग सारे ग झाली इंद्रिया विश्रांती भ्रमता पीडित होती भ्रमता पीडित होती भ्रमता पीडित होती भ्रमता पीडित होती तुम्ही देवावती तुका म्हणे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे सारे मेरे सारे गपनी पनी सागरनी सा 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 गपनी सा 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 तुका म्हणे भगवंताची सुटली नाती